नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज मंदिरात आलो आणि रामनवमीला आमच्या गावात कीर्तन बसतं आणि हनुमान जयंतीला उठतं. तर हनुमान जयंती म्हणजे हनुमान रायाचा जन्मोत्सव. तर मी मंदिरात आलो हनुमान रायाच्या मूर्तीचं, तसेच बाकी इतर देवांचे मूर्तींचं मी रेकॉर्डिंग केलं. माझ्या ब्लॉगमध्ये त्यांचं रेकॉर्ड वगैरे केलं, जसे की राम लक्ष्मण झाले, सीतामाया झाली, विठ्ठल रुक्मिणी झाली. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं आराध्य असलेलं महाराष्ट्रांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याही मूर्तीचं मी रेकॉर्डिंग केलं. कारण की आमची मूर्ती मंदिरातच ठेवलेली असते आणि दरवर्षी आम्ही तिला जयंतीसाठी व्यवस्थित करून घेत असतो आणि मिरवणूक काढत असतो. त्याचप्रमाणे बोडा म्हणजे रामलीला, त्याचे जे पात्रासाठी वापरले जातात ते मुखवटे तेही मंदिरात असतात. त्यांचंही मी रेकॉर्डिंग केलं. आणि ते झाल्यानंतर म्हटलं मग घंटीलाच कशाला सोडायचं, मारुती मंदिरात असलेल्या ज्या घंटा आहेत तिलाही मी रेकॉर्डिंगमध्ये घेतलं. सर्व गावकरी बाहेर कीर्तन ऐकत होते. सर्व मित्र वगैरे इथं लाही दहीचा प्रसाद गोळा करत होते, गावकरी आणून देत होते. आणि ते करत असताना त्यांनाही रेकॉर्डिंगमध्ये घेतलं आणि स्वतःला पण मी रेकॉर्डमध्ये घेतलं, की तुम्हाला पण कळायला पाहिजे की रेकॉर्ड कोण बनवतं आहे. तर सर्वांना नमस्कार. आणि तसंच बाहेर आलो, म्हटलं की दहीहंडीचं मटकं घ्यावं रेकॉर्डिंगमध्ये, पण ते खूप लांब असल्यानं रेकॉर्डिंग नाही आलं. मी गावकऱ्यांनाच रेकॉर्डमध्ये घेतलं आणि इथंच माझा छोटासा ब्लॉग संपवतोय.